नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नाशिक ते मुंबई हा मार्ग उद्योग, शिक्षण, नोकरी आणि आरोग्य सेवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तरीसुद्धा या मार्गावरती थेट लोकल सेवेचा अभाव, लांब पल्ल्याच्या गाड्यांची प्रचंड गर्दी आणि अनेक छोट्या स्थानकांवरती थांबे नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक प्रवाशांना कसारा, इगतपुरी किंवा अन्य जवळच्या स्थानकांवरती उतरून पुढच्या प्रवासासाठी खाजगी वाहनांचा किंवा पर्यायी साधनांचा वापर करावा लागत होता. यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक ताण देखील वाढत होता. या पार्श्वभूमीवरती नाशिक कसारा लोकल सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दशकांपासून जोर धरत होती. अखेर या मागणीला मोठं यश मिळालं असून रेल्वे मंत्रालयानं मनमाड कसारा आणि कसारा मुंबई या सुमारे 131 किलोमीटर लांबीच्या मार्गावरती 2 नवीन स्वतंत्र रेल्वे ट्रॅक टाकण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. हा निर्णय नाशिक मुंबई लोकल सेवेच्या दिशेनं टाकलेले एक ऐतिहासिक आणि निर्णायक पाऊल मानले जात आहे. या नवीन ट्रॅकमुळे कसारा घाटामध्ये आतापर्यंत लोकल सेवेसाठी आलेला मोठा अडथळा दूर होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते या प्रकल्पामुळे नाशिक ते कसारा, कसारा ते मुंबई आणि भविष्यामध्ये थेट नाशिक ते मुंबई लोकल सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याचबरोबर या मार्गावरती पाडळी, वैतरणनगर आणि चिंचलखेरे ही 3 नवीन रेल्वे स्थानकं विकसित होण्याची शक्यता असून त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे कसारा इगतपुरी विभागासाठी आवश्यक निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. या संपूर्ण निर्णयामागे खासदार राजाभाऊ वाझे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा अगदी महत्त्वाचा ठरला आहे. त्यांनी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार निवेदनं देत स्वतंत्र ट्रॅक आणि लोकल सेवेची मागणी ही लावून धरली होती आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेनं पुढे गेला असल्याचं बोललं जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई मार्गावरील सध्याचा प्रचंड वाहतुकीचा ताण कमी होणार असून एक्सप्रेस गाड्या आणि मालगाड्यांचा वेग देखील वाढण्याची अपेक्षा आहे. याचा थेट फायदा प्रवासी, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला होणार आहे. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही, त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल, यावरही खासदार वाझे यांनी ठाम भूमिका मांडली आहे. एकूणच नाशिक मुंबई रेल्वे मार्गावरती होणारा हा बदल केवळ प्रवास सुलभ करणारा नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेमध्ये असलेला हा निर्णय अखेर प्रत्यक्षामध्ये येत असल्यानं रेल्वे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती समाधान आणि उत्साहाचं वातावरण आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील या ठिकाणी 3 नवीन रेल्वे स्थानकं होणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.